मात्र आता या चर्चेदरम्यान नेमकं काय झालं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती नसली तरी यामधून काही सकारात्मक येत आहे का अशी सर्वच मराठा आंदोलकांना अपेक्षा आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील ही नेमकी काय भूमिका मांडणार, नेमकं मुख्यमंत्र्यांकडून काही आश्वासन देण्यात आलंय का याकडे सर्वांचीच आता नजरा लागलेल्या आहेत। तर आपण ही दृश्य बघतोय, लाखोंच्या संख्येने हे मराठा बांधव हे वाशीतील या शिवाजी चौकामध्ये एकत्र आलेले आहेत। मुंबईमध्ये ही पायदिंडी जी आहे ती आगेकूच करणार होती, मात्र मुंबईमधून कोणतीच परवानगी देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता ही जी काही पायदिंडी आहे ही नवी मुंबईमध्ये थांबवण्यासाठी आता सरकारकडून खरं तर प्रयत्न केले जात आहेत। सरकारकडून त्यांची मनधरणी केली जाते, सरकारकडून त्यांच्याशी चर्चा केली जाते। त्यामुळे आता मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार हे बघावं लागणार आहे। अनेकदा सरकारकडून नवा GR देखील तयार करण्यात आला, मराठा आरक्षणासंदर्भातला हा GR होता आणि तो जरांगेंकडेही अनेकदा सुपूर्द करण्यात आला, मात्र केवळ सगळे सोयरे या शब्दावरून अनेकदा चर्चा फिसकटलेल्या आपण पाहिल्या। त्यामुळे आता शिंदेंसोबत झालेल्या चर्चेनंतर नेमकं काय समोर येणार आहे हे देखील बघावं लागेल। बघतोय मोठ्या संख्येने हे मराठा आंदोलक एकत्र आलेले आहेत। काहीशी ही परिस्थिती सावरताना पोलिसांची देखील दमछाक उडतीये, कारण तितक्याच मोठ्या संख्येने हे मराठा आंदोलक आपण एकत्र आलेले पाहायला मिळतोय। दिल्लीमध्ये देखील एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मोठा मोर्चा निघालेला होता आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचा मोर्चा होता आणि त्यानंतर जर कुठला भव्य मोर्चा असेल तर तो हा मराठा आंदोलकांचा म्हणावं लागेल, कारण लाखोंच्या संख्येने अंतरवाली सराटीमधून हे मराठा आंदोलक आगेकूच करत आता नवी मुंबईमध्ये आलेले आहेत। नवी मुंबईच्या वाशीमध्ये हे दाखल झालेले आहेत आणि आपला नेता मनोज जरांगे पाटील हे नेमके काय बोलणार, काय भूमिका मांडणार हे देखील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। हे दृश्य आहेत, आपण लाईव्ह दृश्य बघतोय। मनोज जरांगे पाटील हे आपल्या सभास्थळी आलेले आहेत आणि त्यांना बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे जरांगे पाटील नेमकं काय बोलतायत, काय भूमिका मांडतायत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। काही वेळापूर्वीच त्यांची चर्चा देखील सरकारसोबत झाली, त्यामुळे सरकारनं त्यांच्या काहीशा मागण्या पूर्ण केल्यात का किंवा जरांगेंना ज्या प्रकारचं आरक्षण अपेक्षित आहे त्याबाबत सरकारनं काही चर्चा केली का हे देखील बघावं लागणार आहे। जरांगेंना भेटण्यासाठी आणि जरांगेंच्या आवाहनानंतर हे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक आहेत हे आता नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि आता जरांगे पाटील हे आपली भूमिका मांडणार आहेत। ते नेमकं काय बोलणार आहेत, कोणत्या मुद्द्यांवर त्यांची चर्चा झाली हे देखील समोर येईल। आपण मोठा उत्साह आपण बघू शकतोय। जरांगेंना भेटण्यासाठी हे लाखो मराठा आंदोलक हे राज्यभरामधून इथे दाखल झालेले आहेत आणि आता जरांगे पाटील हे आपल्या सभास्थळी आलेले आहेत आणि आता ते आपली भूमिका मांडतील। वाशीतील शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे पाटील हे आता पोहोचलेले आहेत आणि त्यांना बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने हे मराठा आंदोलक हे एकत्र आलेले आहेत आणि थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका मांडतील। त्यामुळे ते आता नेमकं काय बोलणार आहेत आणि जी काही पायदिंडी निघालेली आहे मराठा आरक्षणासाठी ती पायदिंडी इथेच थांबणार का, मनोज जरांगे आपलं आंदोलन आहे, आपली जी पायदिंडी आहे ही माघारी घेणार का हे देखील बघावं लागणार आहे। कारण काही वेळापूर्वीच त्यांची सरकारसोबत चर्चा देखील झालेली होती आणि या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी या मराठा आंदोलकांना आवाहन केलं की सर्वांनी शिवाजी चौकामध्ये एकत्र या आणि त्या ठिकाणी मी माझी भूमिका मांडेन आणि हीच भूमिका मांडण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे शिवाजी चौकामध्ये आलेले आहेत आणि आता त्यांच्या स्वागतास त्यांचे स्वागत तरी जोरदार करण्यात आलं आणि आता थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील हे आपली भूमिका मांडणार आहेत। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पायदिंडी करत होते। आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत, सरकारला आपल्याला आरक्षण द्यावेच लागेल असा ठाम निर्धार देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता। कुठेही द्या, मात्र आम्हाला आरक्षण गरजेचं आहे आणि असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी मनात ठेवून ही पायदिंडी सुरू केली। मला माझ्या जीवाची पर्वा नाही, मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील या दिंडीवर निघालेले होते। या दिंडीला सुरुवात करण्याआधी मनोज जरांगे पाटील काहीसे भाऊक देखील आपल्याला झालेले पाहायला मिळाले। माझं बलिदान मला समोर दिसतंय, मात्र मी माझ्या समाजाला न्याय देऊनच राहणार, माझ्या समाजाला जोवर न्याय मिळत नाही तोवर मी थांबणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला होता आणि तोच निर्धार मनामध्ये ठेवत मनोज जरांगे पाटील ही आपली पायी दिंडी घेऊन नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। नवी मुंबईमधील
नवी मुंबईच्या वाशीमधील शिवाजी चौकामध्ये आता हे लाखो मराठा आंदोलक एकत्र आलेले आहेत आणि मनोज जरांगे यांच्या भाषणाची जे सर्वच जण प्रतीक्षा करतायत। थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका मांडतील, त्यामुळे जरांगे पाटील नेमकं काय बोलतायत हे बघावं लागणार आहे। आपण ही दृश्य पाहतोय, लाखोंच्या संख्येने हे मराठा आंदोलक शिवाजी चौकामध्ये आलेले आहेत। मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सर्वच जण त्याची प्रतीक्षा करतायत। काही वेळापूर्वीच जरांगे यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली। काल देखील शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली होती आणि काहीसा नवा मसुदा हा जरांगेंकडे त्यांनी सादर केलेला होता। त्यामुळे तो मसुदा जाणून घेतल्यानंतर जरांगे पाटील हे शिष्टमंडळाची पुन्हा भेट घेणार होते आणि त्याआधी ते आपल्या आंदोलकांशीही चर्चा करणार होते। आज सकाळी देखील जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ दाखल झालं। त्यावेळी जरांगे पाटील यांनी त्यांच्या वकिलांशीही चर्चा केली आणि त्यानंतर त्यांच्या वकिलांनीही राज्याच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। खरं तर ही राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण सर्वांच्याच नजरा आता मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाकडे लागलेल्या आहेत। मनोज जरांगे नेमकं काय म्हणणार, कारण याआधी अनेकदा राज्य सरकारकडून त्यांना विनंत्या करण्यात आल्या, त्यांची मनधरणी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, आंदोलन करू नये, त्यांनी पायी दिंडी घेऊन मुंबईमध्ये येऊ नये, सरकारला सहकार्य करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं। मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या पायी दिंडीवर आपल्याला ठाम असलेले दिसले आणि अखेर लाखोंच्या संख्येने ते जनसमुदाय मराठा आंदोलक घेऊन हे आता नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते आपल्या भाषणाला सुरुवात करतील। आज सकाळी मनोज जरांगे यांची तब्येत देखील काहीशी खालावलेली होती, मात्र आपल्या समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणालेले होते। त्यामुळे आपल्या जीवाचीही पर्वा न करता मनोज जरांगे पाटील दिवस रात्र हे आपल्या पायी दिंडी करतायत। दिवस रात्र आपल्या विविध जिल्ह्यांमधून विविध गावांमधून दौरे करत मराठा आंदोलकांना भेटत त्यांना संबोधित करत ही पायी दिंडी करतायत आणि आता ही दिंडी अखेर शेवटच्या टप्प्यावर आलेली असताना आता सरकारसोबत झालेल्या या चर्चेनंतर हा त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या पायी दिंडीला यश येणार का हे देखील बघावं लागणार आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भोईटे सर, आता आपण बघतोय ही वाशीतली आपण लाईव्ह दृश्य बघतोय, लाखोंच्या संख्येने हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत। मराठा आरक्षणासाठी लढा गेले अनेक महिने सुरू आहेत आणि आता सरकारसोबत चर्चा देखील झाली आहे। काय अपेक्षा असू शकते यात? प्राची, जनसागर उसळणं म्हणजे काय असतं ते आपण आता वाशीमध्ये अनुभवतोय। आपलं कार्यालय त्याच परिसरात आहे। प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्लीबोळ, प्रत्येक मैदान तिकडे भरलेलं दिसतंय। भगवं वादळ तिथं घोंगावतंय। आपण सातत्यानं म्हणतोय की मराठ्यांचं तुफान आलंय, ते तुफान आपण प्रत्यक्षात अनुभवतोय। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील जे बोललेले तसं घडताना दिसतंय। प्रत्येकाला असं वाटतंय की मुंबईकडे पायी दिंडी बोलणं सोपं आहे, घडणार कसं? मात्र प्रत्यक्षात आजचा दिवस, आजचा शुक्रवार आपण पाहतोय प्रत्येक रस्त्यावरून भगवे झेंडे लावलेल्या गाड्या, बगली उपरणी गळ्यात अडकवलेले तरुण तरुणी, आबालवृद्ध प्रत्येक वयोगटातील लोक जातात आहेत एपीएमसीकडे। एपीएमसी मध्ये मनोज जरांगे पाटील यांची व्हीसी संपली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की चला शिवाजी चौकाकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीनं, त्यांच्या प्रतिमेच्या साक्षीनं मी तुम्हाला तिकडे भूमिका सांगतो। संपूर्ण जनसमुदाय, आता आपण ती व्हिज्युअल जे बघतोय आपल्या उजव्या विंडोमध्ये जे व्हिज्युअल दिसतात आहे, जिथं नजर जाते तिथं फक्त आणि फक्त भगवा जनसागर उसळलेला दिसतोय। प्राची, नक्कीच सर, तर खरं तर आपण बघतो ही दृश्य आपण पुढारीच्या या ऑफिसच्या बाहेरून खरं तर ही दृश्य काही टिपलेली होती। मोठ्या संख्येने हे मराठा आंदोलक शिवाजी चौकात पोहोचत होते। केवळ वाशीच्या शिवाजी चौकातच नाही तर संपूर्ण वाशीमध्ये जागोजागी आपल्याला मराठा बांधव बघायला मिळतात। जागोजागी हे आपल्याला भगवे झेंडे फडकताना दिसतात आणि सर्वत्रच या मराठा आंदोलकांमध्ये आपल्याला उत्साह बघायला मिळतोय।
खरं तर पूर्ण 7 ते 8 दिवसांचा हा प्रवास करत पायी चालत हे मनोज जरांगे पाटील या वाशीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता या त्यांच्या पायी दिंडीला त्यांच्या या लढ्याला यश येणार का अखेर हे बघावं लागणार आहे। कारण मनोज जरांगे पाटलांची ही पायी दिंडी आता अखेरच्या टप्प्यात आलेली आहे आणि आज सरकारसोबत देखील चर्चा झाली, त्यामुळे ही चर्चा सकारात्मक झाली आहे की पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर आणि पायी दिंडीवर ठाम असणार आहेत हे देखील बघावं लागणार।